नमस्कार. आपल्या शाळेत वयानुरूप ॲडमिशन दिलेल्या विद्यार्थ्याचे नाव ऑनलाईन कसे करावे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण पहिलीच्या विद्यार्थ्याची माहिती ऑनलाईन करण्यासाठी आपण एक्सेल शीट डाउनलोड करून त्यामध्ये माहिती भरतो आणि अपलोड करतो. परंतु जर इतर वर्गात विद्यार्थ्याला वयानुरूप प्रवेश दिला असेल तर त्या विद्यार्थ्याची माहिती ऑनलाईन कशी करावी हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर प्रथमतः आपणास पंचायत समितीला अर्ज द्यावा लागेल की वयानुरूप या विद्यार्थ्याची या वर्गामध्ये प्रवेश दिलेला आहे आणि त्यानंतर आपणास टॅब मिळाल्यानंतर 24 तासाच्या आत आपणास त्या विद्यार्थ्याला ऑनलाईन करावं लागेल. तर या विद्यार्थ्याची माहिती ऑनलाईन कशी करावी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर प्रथमतः क्रोम हे ब्राउझर ओपन करा. यानंतर सर्च बारमध्ये स्टुडंट पोर्टल टाईप करून घ्या. सर्वात वरच्या बाजूस स्टुडंट पोर्टलची वेबसाईट दिसून येईल, त्यावर टच करा. यानंतर लॉग इन पेज ओपन होईल. या ठिकाणी आपल्या शाळेचा युजर ID व पासवर्ड टाईप करून घ्या. यानंतर शेवटी कॅप्चा टाकून लॉग इन या टॅबवर टच करा. यानंतर आपल्या शाळेचा डॅशबोर्ड ओपन होईल. मेनू या टॅबवर टच करा व या ठिकाणी आपणास पंचायत समितीहून दिलेला न्यू स्टुडंट डिटेल्स हा टॅब दिसून येईल. त्या टॅबवर टच करा. त्या टॅबवर टच केल्यानंतर आपणास ज्या विद्यार्थ्याला आपण वयानुरूप प्रवेश दिलेला आहे त्या विद्यार्थ्याची माहिती या ठिकाणी भरण्यासाठी हे पेज ओपन होईल. प्रथमतः ज्या वर्गात विद्यार्थ्याला वयानुरूप प्रवेश दिलेला आहे तो वर्ग या ठिकाणाहून सिलेक्ट करा. यानंतर स्ट्रीम या ठिकाणी नॉट ॲप्लिकेबल दिसून येईल. यानंतर डिव्हिजन या टॅबमध्ये विद्यार्थ्याची जी तुकडी आहे ती तुकडी सिलेक्ट करा. यानंतर मीडियम ऑटोमॅटिक आलेलं दिसेल. काइंडसुद्धा या ठिकाणी दिसून येईल. त्यामध्ये बदल होणार नाही किंवा जनरल रजिस्टर सेट एंटायर स्कूलच असू द्या. यानंतर ई स्टुडंट्स ऑर्फन नो करा. यानंतर ऑर्फन नेम नो केल्यामुळे या ठिकाणी आपणास ऑर्फन नेम टाईप करायचे नाही. तर यानंतर स्टुडंट नेम या कॉलममध्ये विद्यार्थ्याचे प्रथम नाव, यानंतर मिडल नेम, लास्ट नेम टाईप करून घ्या. यानंतर विद्यार्थ्याच्या मदर्स नेम आईचे नाव, फर्स्ट नेम, यानंतर मिडल नेम व लास्ट नेम या ठिकाणी टाईप करून घ्या. यानंतर विद्यार्थ्याची जन्मतारीख या ठिकाणाहून सिलेक्ट करा. विद्यार्थ्याचे जेंडर या ठिकाणी टाकून घ्या. यानंतर मदर टंग विद्यार्थ्याची मातृभाषा जी आहे ती सिलेक्ट करून घ्या. नंतर या ठिकाणी पालकाचा मोबाईल नंबर टाईप करून घ्या. त्यानंतर कॅटेगरी यामध्ये कॅटेगरी सिलेक्ट करा. यानंतर विद्यार्थ्यांची कास्ट कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर कास्ट या रकान्यातून सिलेक्ट करा. यानंतर रिलिजन विद्यार्थ्याचे जे रिलिजन असेल ते रिलिजन या ठिकाणी सिलेक्ट करा. यानंतर BPL जर तो विद्यार्थी BPL मध्ये असेल तर यस करा, नसेल तर नो करा. यानंतर सेमी इंग्लिश जर आपल्या शाळेत सेमी इंग्लिशला तो विद्यार्थ्याला प्रवेश दिला असेल तर सेमी इंग्लिशला यस करा, नसेल तर नो करा. यानंतर डेट ऑफ ॲडमिशन वयानुरूप प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची ॲडमिशन डेट या ठिकाणी कॅलेंडरमधून सिलेक्ट करा. इनिशियल ॲडमिशन स्टँडर्ड यानंतर वयानुरूप प्रवेश कोणत्या वर्गात दिला आहे तो वर्ग या ठिकाणाहून सिलेक्ट करून घ्या. यानंतर सिलेक्ट ॲडमिशन टाईप. आता या ठिकाणी मात्र आपणास ॲडमिशन टाईप हे एज ॲप्रोप्रिएट आणि रेग्युलर असे 2 ऑप्शन दिसत आहेत. तर यामध्ये आपणास एज ॲप्रोप्रिएट हे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे कारण आपण विद्यार्थ्याला वयानुरूप प्रवेश दिलेला आहे.
एज अप्रोप्रिएट सिलेक्ट केल्यानंतर जनरल रजिस्टर नंबर, वयानुरूप प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्याचा जनरल रजिस्टर नंबर या ठिकाणी आपणास टाईप करून घ्यायचा आहे. यानंतर विद्यार्थ्याची आधारवरील माहिती या ठिकाणी आपणास टाईप करायची आहे. तर प्रथमतः विद्यार्थ्याचा 12 अंकी आधार नंबर या ठिकाणी टाईप करा. यानंतर नेम ॲज पर आधार कार्ड, विद्यार्थ्याचे आधार कार्डवरील नावाचे स्पेलिंग जसे आहे तसे या ठिकाणी टाईप करून घ्या. यानंतर विद्यार्थ्याचे जेंडर, आधारवरील जे जेंडर आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करा. आणि शेवटी विद्यार्थ्याचा डेट ऑफ बर्थ ॲज पर आधार कार्ड, आधार कार्डवर जशी जन्मतारीख आहे तीच जन्मतारीख या ठिकाणी सिलेक्ट करा. आणि शेवटी सेव्ह हे बटन दिसून येईल, टॅब दिसून येईल, त्यावर टच करा. विद्यार्थ्याची माहिती या ठिकाणी सेव्ह होईल. तर अशा पद्धतीने आपण वयानुरूप प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची माहिती या ठिकाणी टाईप करून ती सेव्ह करून घेऊ शकता आणि तो विद्यार्थी त्या वर्गामध्ये ॲड होईल. तर अशा प्रकारे आपण वयानुरूप आपल्या शाळेत वयानुरूप प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाईन करता येईल. तर असेच माहितीदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.